नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या माहितीपूर्ण यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रांनो, आजचा विषय आहे की जो जवळजवळ प्रत्येक दुसऱ्या व्यक्तीचा प्रॉब्लेम असतोच. काही केल्या पोटाची चरबी कमी होतच नाही, जिमला जायला मला वेळच नाही, घरी एक्सरसाइज करायला जमत नाही, दिवसभर काम, जबाबदाऱ्या, घर, मुलं, ऑफिस आणि मग प्रश्न पडतो, आता पोट कमी होणार तरी कसं? तर मित्रांनो, आज मी तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगणार आहे, एक्सरसाइज न करता सुद्धा पोट कमी होऊ शकतं. हो, हे शक्य आहे. पण त्यासाठी फक्त थोड्याशा सवयी तुम्हाला बदलाव्या लागतील. म्हणून हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा. कारण तुम्ही मध्येच बंद केला किंवा स्किप केला तर महत्त्वाचे मुद्दे हे राहून जातील. सर्वात आधी एक महत्त्वाची गोष्ट समजून घ्या. आपल्या शरीरात चरबी का वाढते? कारण आपण जितकं खातो त्यापेक्षा कमी एनर्जी आपण वापरत असतो. म्हणजेच खाणं जास्त आणि हालचाल कमी. याचा अर्थ चरबी ही साठणारच. आणि जेव्हा एक्सरसाइज नसते तेव्हा खाण्यावर अजून जास्त कंट्रोल ठेवणं गरजेचं असतं. आता बघा, मी उपाशी राहा असं अजिबात म्हणत नाही, पण जास्त खाणं थांबवणं हे खूप महत्त्वाचं आहे. पहिली सवय पोर्शन कंट्रोल, म्हणजेच प्रमाणात खाणं. मित्रांनो, पोट कमी करायचं असेल तर उपाशी राहायची गरज नाही, पण पूर्ण प्लेट भरून खाणं थांबवा. भात, पोळी, डाळी, भाजी सगळं खा, पण प्रमाणात. जर तुम्ही रोज 2 पोळ्या खात असाल तर 1.5 करा. जर भरपूर भात घेत असाल तर थोडासा कमी घ्या. कारण काय होतं तुम्हाला माहीत आहे का? जेव्हा आपण जास्त खातो तेव्हा बॉडीकडे दुसरा पर्यायच नसतो आणि ती सगळी एनर्जी चरबीमध्ये म्हणून साठवून ठेवते. दुसरी सवय साखर आणि गोड कमी करा. मित्रांनो, पोटाची चरबी वाढण्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे साखर. चहा, कॉफी, बिस्किट, केक, मिठाई, कोल्ड्रिंक्स हे सगळं पोट फुगवायला जबाबदार असतं. मी असं म्हणत नाही की गोड पूर्णपणे बंद करा, कारण आयुष्य एकदाच आहे. पण दररोज गोड नको. आठवड्यातून एखाद्या दिवशी खा. क्रेविंग सगळ्यांनाच होते, पण जो कंट्रोल करतो तोच रिझल्ट बघत असतो. तिसरी सवय संध्याकाळचं खाणं हलकं ठेवा. मित्रांनो, खूप लोक दिवसभर कमी खातात आणि संध्याकाळी रात्री जास्त खातात. आता विचार करा, रात्री जड जेवण आणि लगेच झोप, मग पोट काय करणार? चरबी साठवणारच ना. म्हणून संध्याकाळी हलकं खा. भाजी, सूप, डाळ, एक पोळी इतकंसं पुरेसं आहे. खूप जण म्हणतात सूर्यास्तानंतर खाऊ नये. ते सगळ्यांना जमेलच असं नाही, पण किमान रात्री 8 वाजेपर्यंत जेवण पूर्ण करायलाच हवं. चौथी सवय प्रोटीनकडे लक्ष द्या. फक्त भात पोळी खाल्ल्यामुळे पोट लवकर भरत नाही आणि भूक पटकन लागते. म्हणून आहारामध्ये डाळी, कडधान्य, दही, अंडी, पनीर यामुळे काय होतं, पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि उगाच क्रेव्हिंग्स होत नाही. जेव्हा भूक कंट्रोलमध्ये असते तेव्हा पोट आपोआप कमी व्हायला लागतं. पाचवी सवय पाणी आणि झोप. मित्रांनो, खूप वेळा भूक नसते, फक्त पाणी प्यायलेलं असतं. म्हणून दिवसभर पुरेसं पाणी प्या. आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे झोप. जर पूर्ण झोप होत नसेल तर हार्मोन्स बिघडतात आणि पोटावरची चरबी हटतच नाही. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये झोपेचं हे महत्त्व सांगते, कारण खरंच झोप ही खूप महत्त्वाची आहे. आता एक महत्त्वाचा मुद्दा बघा. काही लोक म्हणतात, मी सगळं करत आहे तरी माझं पोट हे कमीच होत नाही. अशा वेळी शक्यता असते की वेट लॉक झालेला आहे, म्हणजे बॉडी एका पॉइंटवर अडकलेली असते. अशा वेळी माझा सल्ला असा आहे की डायटिशियनकडून डाएट घ्या, डॉक्टरांचा सल्ला घ्या, कारण प्रत्येक बॉडी ही वेगळी असते. लक्षात ठेवा, पोट कमी करणं म्हणजे स्वतःला त्रास देणं नाही, फक्त आपल्या सवयी थोड्याशा बदलायच्या असतात. आणि जर शक्य असेल तर 30 मिनिटं चालणं, थोडीफार हालचाल याचा प्रयत्न नक्की करा. पण जर ते सुद्धा शक्य नसेल तर एकच लक्षात ठेवा, काय खाताय यापेक्षा किती खाताय हे जास्त महत्त्वाचं आहे.
मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला उपयोगी वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि खबर लाईट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच उपयुक्त माहितीसोबत. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.